अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा एकाच गाडीतून प्रवास झालाय। हॉटेलमधील बैठक संपवून तिघेही दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघाले। अमित शहा यांचा आज पुणे दौरा आहे। या दौऱ्यादरम्यान अमित शहा, फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे। बैठक संपल्यानंतर हा संपूर्ण प्रवास झाला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल आपल्यासोबत जोडलेत। ज्ञानेश्वर, खरं तर पुण्यामध्ये आज महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत। हॉटेलमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर या चारही नेत्यांनी एकत्रित प्रवास केला। काय सध्या ताजी अपडेट्स? आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमलकडे मी जाणार आहे। ज्ञानेश्वर, अमित शहा, फडणवीस, शिंदे आणि अजितदादा यांचा एकत्रितरित्या प्रवास झाला। बैठक संपूर्ण आता दुसऱ्या कार्यक्रमासाठी ते निघाल्याचं कळतंय। काय या संदर्भात माहिती आणि आता यापुढचं कार्यक्रमाचं स्वरूप, या दौऱ्याचं नेमकं काय असणार आहे? अमित शहा हे कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत। सकाळी त्यांची पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक होती। बैठक आटोपल्यानंतर पुढचा जनता सहकारी बँकेचा जो हिरक महोत्सव आहे त्या कार्यक्रमाच्यासाठी प्रवास करताना आपण पाहिलं की अमित शहा त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे। आणि जनता सहकारी बँकेचा जो कार्यक्रम सध्या हडपसर इथं सुरू आहे तिथे हे सगळे नेते दाखल झालेले आहेत। त्यांचं स्वागतही त्या ठिकाणी करण्यात आलंय। कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। सध्या अमित शहांचं भाषण त्या ठिकाणी सुरू आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।